माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आहे 16 मे. आज आपण चाललेलो आहोत आपल्या गाडीला CNG लावायला. तर आपल्या निसान मॅग्नाइटचा अप्रूव्हल आलेला आहे का लास्ट वीकमध्येच. आणि आता आपण ते CNG बसवायला चाललेलो आहे फिटिंग करायला. आणि एक 20 ते 25 दिवसात RC एंडोर्समेंट पण होईल. सो चला आता जाऊया आणि तुम्हाला मी कसं फिटिंग होते, कोणतं किट आपण लावणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि कालच आपल्या गाडीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे 15 मे रोजी. सो हॅपी बर्थडे निसान मॅग्नाइट. चला पुढची तुम्हाला प्रोसेस दाखवतो तिथे पोहोचल्यावर. बाय बाय. सो बघा आता आपण ते पोहोचलेलो आहोत ग्रीन गॅसमध्ये टेस्टिंग. आता आपण आलेलो आहोत ग्रीन गॅस टेक्नॉलॉजी कोणगावमध्ये. आणि आपण आता आपल्या गाडीला BS6 मोटोजेनचा CNG किट लावणार आहे. सो तुम्ही बघू शकता पॅकिंग आहे, पूर्ण फुल पॅक आहे. आणि आता आपल्यासमोरच ते ओपन करणार आहेत. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय काय आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये काय काय किटमध्ये काय काय सामान आहे ते तुम्हाला दाखवतो. हा हे काय आहे, सर्किट युनिट, इलेक्ट्रॉनिक सर्किट युनिट आहे हे. ओके. त्याच्यानंतर एक CNG गॉज आहे. हे बघा पूर्ण एकदम BS6 त्याच्यावर मार्किंग आहे पूर्ण. आणि पूर्ण सगळं एकदम पॅक पीस आहे. सो काही टेन्शनचं काम नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे हे CNG गॉज. हा गेज आहे. हा CNG गेज आहे. हा आपल्याला मीटर दाखवण्याकरता, प्रेशर दाखवण्याकरता. त्याच्यानंतर हे आहे फिलिंग वॉल आहे. हा पण मोटोजेनचाच आहे. तुम्ही बघू शकता CNG फिल करण्यासाठी जो आपला पुढे फिटिंग होणार आहे. ऊपर उठाव ना तो क्या नाम नहीं है. आता हे आहे CNG सिक्वेंशियल रिड्यूसर. CNG सिक्वेंशियल रिड्यूसर. ये क्या प्रेशर किट है क्या? ओके. ये मेन है क्या मतलब? हाँ ये मेन. अच्छा ये मेन है. त्याच्यामधला तो बघा हा मेन किट आहे आपल्या CNGचा. ओके. दुसरा आणि हे आहे इंजेक्टर. कितना 4 रहेगा ना? नहीं ये एक ही रहता है. इसके अंदर 4 ये है. 4. हाँ अच्छा हो. तो बघा हा इंजेक्टर आहे असा. बघू शकता तुम्ही. ते पण पॅकिंग आहे फुल. त्याच्यानंतर हे आहे CNG HP पाईप आहे मोटोजेनचं कंपनीचं. म्हणजे कोणतंही आउटसाईड मटेरियल ते वापरणार नाहीत. मोटोजेनसाठी मोटोजेनचाच पाईप आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण पाईप आहे. हा पूर्ण आपल्या गाडीत बॅक टू सिलेंडर पासून पुढच्या किटपर्यंत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे रबर होज. हे रबर होज आहे. बघू शकता. हे बघा पूर्ण जो सिलेंडरला लागणार इंजेक्टरमध्ये लावायला जो असतो गॅस पास होण्याकरता. आणि हा सिलेंडरचा बघा. आणि हे पूर्ण सिक्वेन्शियल किटचं थोडेसे जे नट बोल्ट वगैरे जे लागणार आहेत ते सगळं मटेरियल म्हणजे ऑल इन वन मोटोजेनचेच प्रोडक्ट आहे. की असं नाही की बाहेरचं दुसरं काय लावणार आहे. मोटोजेनचेच सगळे आयटम यूज होणार आहेत. तो चला आता आपले मेस्त्री त्यांचं काम करायला घेत आहेत. तर आपण पुढचं तुम्हाला दाखवतो गाडीची फिटिंग कशी होते.
60 लिटरचा सिलेंडर आहे. बघू शकता ऑलमोस्ट 8 ते 9 किलो गॅस येईल याच्यामध्ये. आपला फिटिंग म्हणा बघा. CNG फिलिंगचा वॉल लावायला घेतलेला आहे. नक्की पण लावून आलेला आहे. पाईप फिटिंग बाकी आहे. सो आता सिलेंडर बसवायची प्रोसेस चालू आहे. स्टँड लावायला घेतलेला आता. आता हा स्टँड लागेल आणि त्याच्यावर मग आपला सिलेंडरचा बाटला फिट होईल. आपला सिलेंडरचा स्टँड लावून झालेला आहे. फुल फिटिंग झालेलं आहे एकदम मस्त मजबूत. आणि सिलेंडरच्या स्टँडची फिटिंग अशी केलेली आहे की आपल्याला स्टेपनी पण जेव्हा गरज लागेल तेव्हा काढता येईल. म्हणजे तो सीट फोल्ड करा वगैरे तसे काय भानगड नाही. इथून समोरनच निघेल तो. आणि आता पाईप फिटिंग चालू आहे. तो बघा आता आपला CNGचा बाटला फिटिंग झालेला आहे. आणि बाटला आपलं बघा मस्तपैकी एकदम पद्धतशीर. आणि इकडे त्यांच्या बाकीचं वायरिंगचं वगैरे काम पण फिनिश झालेलं आहे. आता थोडा फायनल टचअप देणार. सगळं रिचेक करणार. आपली प्लेट वगैरे पण आलेली आहे. प्लेट लावतील बघा. आणि मग नंतर सेटिंग करणार आणि गाडी ओके. तर आता बघा गाडीची सेटिंग चालू आहे. इंजिनची सेटिंग होईल. त्याच्यानंतर मग आपल्याला CNG फिल करायचं आहे. CNG फिलचं जे आपल्याला सिम्बॉल इथे लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं अजून थोडंसं काम बाकी आहे. मेन काम आता फर्स्ट CNG फिल करायला आलो आहे आपण. पहिल्यांदाच. आणि हे काका आहेत बघा. फर्स्ट CNG हां. आणि बघा आता काकांनी ऑन केलेलं आहे. प्रेशर पण मस्त आहे चांगला. 200चा प्रेशर आहे बघा. बघा आता परत एकदा आपला CNG टाकल्यानंतर पण सेटिंग चालू आहे लॅपटॉपवर. सेटिंग से क्या होता है ये, मतलब सेटिंग का क्लियर रहता है वो कितना गैस जाना चाहिए कितना नहीं जाना चाहिए. अच्छा मतलब प्रेशर वगैरह चेक करने के लिए. प्रेशर वगैरह सब चेक करेंगे. तर तुम्ही बघा आपले टेक्निशियन काय बोलले. एक्सीलेटर देना ना 2,500 से 3,000 के बीच में दे के रखना. ज़्यादा 2,500 से 3. गाड़ी का ऐसा पिकअप 3 पे देगा. चलेगा. वापस से नहीं वो अपने छोड़ा बस है. मैं छोड़ दो हो गया. छोड़ो. और बीच में जो 5 सेकंड का टाइम रहता है ना वो मोस्टली रहता है. उसके नीचे ऊपर नीचे. आपली गाडी CNG वर चालू झालेली आहे. ते कसं काय वाटतं ड्रायव्हर साहेब तुम्हाला. चांगले वाटते. म्हणजे काय असं फील नाही होत की बाबा पेट्रोलला CNG मध्ये. मला तर फरकच समजला नाही आधी. हां पण तो बोलला CNG वर चालते तेव्हा समजला की CNG वर आहे गाडी. हां. आणि आता AC मध्ये मध्ये मग काय फरक वाटत नाही असं. ओके. पिकअप वगैरे बरोबर आहे. आता आपली गाडी आता झालेली आहे क्लिअर एकदम. तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी CNG एकदम फिटिंग फुल झालेली आहे. आता तुम्हाला पुन्हा एक 2-3 दिवसानंतर आम्ही रिव्ह्यू देऊ थोडी गाडी चालवून. तोपर्यंत चला आपला व्हिडिओ आम्ही इथेच एंड करत आहे. आणि आता आपले बघा तुम्हाला दाखवतो गाडी CNG लावल्यानंतर एवढं स्पेस राहिलेलं आहे. तुम्हाला एका दिवशी गाडीमध्ये सामान टाकल्यानंतर पण दाखवू तुम्हाला. आहे पण नाही बघा एवढा स्पेस आहे आणखी. सो आहे चांगलं आहे. बघूया चला. सो गाईज
तुम्ही बघू शकता आता. सो बघा, आता आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि हा व्लॉग आपण इथेच संपवत आहोत. तर ऑलमोस्ट आपण आता 30 किलोमीटर गाडी CNGवर चालवलेली आहे आणि चांगला एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत तरी. पिकअप वगैरेला काही प्रॉब्लेम नाही आहे. सो बघूया पुढे कसं काय. लॉंग जर्नी जेव्हा आपण करू त्यावेळेस कसा एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा शेअर करू. आणि माझ्या गाडीला आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. त्याबद्दल पण एक गाडीच्या फीचर्स वगैरेबद्दल, म्हणजे कशी 1 वर्षाची जर्नी राहिली, तो पण व्हिडिओ मी नेक्स्टमध्ये तुमच्यासाठी बनवणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.